नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे 80 प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो। हे जे प्रश्न आहेत ते आपण मागे जे काही व्हिडिओ स्पष्टीकरण सहित पाहिलेले आहेत त्या सर्व प्रश्नांचे रिव्हिजन असणार आहे। ठीक आहे, लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न वाचल्यावर मित्रांनो उत्तर कमेंट किंवा गेस करायचं आहे आणि 80 पैकी किती उत्तरे बरोबर आली मला कमेंट करायचं आहे। ठीक आहे, प्रश्न आहे पहिला बघा, रस्ते जाळ्याबाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो। मित्रांनो आपण जी व्हिडिओ सिरीज घेत आहोत दररोज त्यापैकी बरेच प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये पाहायला मिळणार आहेत। ठीक आहे, तर बघा आपले डेलीचे व्हिडिओ बघत चला। रस्ते जाळ्याबाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दुसरा, पहिला लागतो अमेरिकेचा। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत। पर्याय क्रमांक डी लता मंगेशकर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला आहेत लता मंगेशकर। पुढील प्रश्न आहे, बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते। हे केले होते फिरोज शाह मेहता। पर्याय क्रमांक ए फिरोज शाह मेहता। पुढील प्रश्न आहे, पंचतंत्रचे लेखक खालीलपैकी कोण आहेत। या ठिकाणी विष्णू शर्मा हे योग्य उत्तर असणार आहे। बरोबर, ठीक आहे, विष्णू शर्मा। पुढील प्रश्न आहे बघा, केंद्रीय रेल्वे मंत्री भारत सरकार या पदावर सध्या कोण कार्यरत आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक बी अश्विनी वैष्णव हे सध्या भारताचे रेल्वे मंत्री आहेत। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, रेल्वेसाठी प्रवासी डब्यांचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पेरांबूर, चेन्नई, तामिळनाडू। पुढील प्रश्न आहे, रिडल्स इन हिंदुइझम हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पुढील प्रश्न आहे, रेगूर मृदा ही कोणत्या प्रदेशात जास्त प्रमाणात आढळून येते। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दख्खनचे पठार। पुढील प्रश्न आहे, अरवली पर्वत रांगेतील सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गुरु शिखर। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लातूर। मित्रांनो याची PDF जर आपल्याला हवी असेल तर बघा टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतो। ठीक आहे, तिथे आपण याची PDF अपलोड करूया किंवा तुम्ही टेलिग्रामवर सर्च करायचं आहे मराठी GK विथ RD। ठीक आहे, मराठी GK विथ RD सर्च करायचं आहे, आपलं चॅनल मिळून जाईल तुम्हाला। त्या ठिकाणी आपण याची PDF अपलोड करूया मित्रांनो। यापुढे आपण प्रत्येक आठवड्याचे जे काही टोटल प्रश्न असतील, जे काही 100-150 प्रश्न होतील ते दर आठवड्याला आपण PDF बनवून अपलोड करूया त्या चॅनलवर। ठीक आहे, तर तिथे जाऊन तुम्ही चॅनलला जॉईन व्हायचं आहे। आजपासून आपण PDF द्यायला चालू करूया पोलीस भरतीच्या सर्व प्रश्नांची। पुढील प्रश्न आहे बघा, कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे। ही आहे बघा कोणत्या नदीची, कृष्णा नदीची उपनदी आहे। ठीक आहे, पर्याय क्रमांक डी कृष्णा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न आहे बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत मित्रांनो। तर सध्या आहेत शक्तिकांत दास। पर्याय क्रमांक बी शक्तिकांत दास। या पुढील प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र पोलीस दलातील दहशतवाद व इतर घातपात विरोधी विशेष पथकाचे नाव काय। तर फोर्स 1। पर्याय क्रमांक ए फोर्स 1 हे योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, महिला IPL किंवा WPL 2024च्या विजेता संघाची कर्णधार कोण होती मित्रांनो। तर स्मृती मानधना। विजयी संघ आहे RCB। ठीक आहे, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर। स्मृती मानधना कॅप्टन होती। ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, सध्या पोलीस पाटील या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे। तर काय मित्रांनो 10वी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे। पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न आहे बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कोठे आहे। तर मित्रांनो ही इन्स्टिट्यूट आहे बघा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही पुणे या ठिकाणी आहे। पर्याय क्रमांक सी पुणे योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न आहे, युनिसेफ इंडियाच्या राजदूत खालीलपैकी कोण बनलेले आहेत। तर युनिसेफच्या राजदूत बनलेले आहेत बघा करीना कपूर। पर्याय क्रमांक ए करीना कपूर योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, आगा खान चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे। आगा खान चषक हा बघा मित्रांनो
हॉकी या खेळाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक सी हॉकी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले नाही? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले नाही. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम महाबळेश्वर येथे होत नाही? तर कोणत्या नदीचा मित्रांनो? तर कावेरी नदीचा उगम हा महाबळेश्वर येथे होत नसून ब्रह्मगिरी पर्वतामध्ये होतो, कर्नाटक राज्यात. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, व्हिटली अवॉर्ड ज्याला ग्रीन ऑस्कर असे म्हटले जाते तो 2024 मध्ये कोणास प्राप्त झालेला आहे? तर मित्रांनो हा व्हिटली अवॉर्ड 2024 प्राप्त झालेला आहे पूर्णिमा देवी बर्मन यांना. ठीक आहे, पूर्णिमा देवी बर्मन. पुढील प्रश्न आहे, 17व्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आहेत. लोकसभा अध्यक्षांशी संबंधित कलम कोणते? कोणते कलम? कलम 93. या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए कलम 93. पुढील प्रश्न आहे बघा, होमोसेपियन हे खालीलपैकी कोणाचे शास्त्रीय नाव आहे? होमोसेपियन हे बघा मानवाचे शास्त्रीय नाव आहे. पर्याय क्रमांक बी मानव हे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे बघा, सागरमाता हे खालीलपैकी कुठले सर्वोच्च शिखर आहे? तर सागरमाता हे बघा जगातील, ठीक आहे, जगातील सर्वोच्च शिखर आहे. सागरमाता म्हणजे माउंट एव्हरेस्ट मित्रांनो. ठीक आहे, या ठिकाणी प्रश्न फिरून विचारलेला आहे. तर माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर आहे. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. 80 प्रश्न आहेत, 80 पैकी 80 जर विद्यार्थ्याला एखाद्या जमले द्यायला तर मित्रांनो तुम्ही नक्कीच पोलीस या पदाचे दावेदार आहे. ठीक आहे, 80 पैकी कमीत कमी 75 पर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आपल्याला या ठिकाणी. तर बघा, प्लासीचे युद्ध 1757, पानिपतचे पहिले युद्ध 1526, पानिपतचे दुसरे युद्ध 1556, पानिपतचे तिसरे युद्ध 1561. या ठिकाणी चुकीची जोडी आहे बघा, पानिपतचे तिसरे युद्ध 1561 नसून 1761ला झालेले. ठीक आहे, त्यामुळे चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक डी. पुढील प्रश्न आहे बघा, नाणार हा रिफायनरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे मित्रांनो? तर हा आहे बघा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रस्तावित. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे. पुढील प्रश्न आहे बघा, नियंत्रक व महालेखा परीक्षकांचा कार्यकाल किती असतो? किती असतो मित्रांनो? तर 6 वर्ष एवढा असतो. पर्याय क्रमांक डी 6 वर्ष एवढा असतो. सध्या कोण आहेत नियंत्रक व महालेखा परीक्षक? तर SS दुबे आहेत सध्या भारताचे, CGA म्हणतात त्याला. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, नाटो या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? कोणत्या वर्षी झालेली आहे? 1949. ठीक आहे, 4 एप्रिल 1949ला नाटो या संघटनेची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, सध्या एकूण सदस्य देश आहेत बघा 32 नाटोचे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी T20च्या एका षटकात म्हणजे 6 बॉलात 6 षटकार मारणारा खेळाडू कोण आहे? तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक बी दीपेंद्र सिंग हा 6 बॉलमध्ये 6 षटकार मारणारा खेळाडू आहे दिलेल्या पर्यायांपैकी. ठीक आहे, स्पष्टीकरणच्या व्हिडिओमध्ये आपण इतर जे काही 6 बॉलमध्ये 6 षटकार मारणारे खेळाडू आहेत ते पाहिलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे डेलीचे स्पष्टीकरण सहित व्हिडिओ आपण पाहत राहायचं आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? महिला रेजिमेंटचे कोणी केले होते? तर या ठिकाणी लक्ष्मी स्वामीनाथन. पर्याय क्रमांक ए लक्ष्मी स्वामीनाथन हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? कशाचा वापर केला जातो मित्रांनो? अल्टिमीटर. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए अल्टिमीटर हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब महामार्ग कोणता? तर मित्रांनो NH47. ठीक आहे, NH47 हा भारतातील सर्वात लांब महामार्ग आहे. मित्रांनो जे विद्यार्थी आपले डेलीचे व्हिडिओ स्पष्टीकरण सहित पाहत आहेत त्यांना मित्रांनो 80चे 80 उत्तरं द्यायला जमली पाहिजे काय मित्रांनो, तरच तुमचा अभ्यास होतोय समजा. नाहीतर मित्रांनो तुम्ही वेळ व्यर्थ घालवताय मित्रांनो, कारण आपण व्यवस्थित सर्व व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि त्या व्हिडिओवरची एक प्रकारची परीक्षा समजून हा व्हिडिओ पाहायचा आहे. ठीक आहे, 80 पैकी 80वर तुम्ही पोहोचले पाहिजे मित्रांनो, कमीत कमी 75+ तरी आपण जायला पाहिजे. या ठिकाणी पुढील प्रश्न आहे बघा, राज्यपालांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देते? तर राज्यपालांना बघा पद व गोपनीयतेची शपथ
संबंधित घटक राज्याचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देतात. ठीक आहे, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. मित्रांनो, काही विद्यार्थी सांगतील बघा तेच प्रश्न आपण का घेतो मित्रांनो, तर ही रिव्हिजन घेण्याचं कारण बघा, जो एखादा प्रश्न वारंवार तुमच्या कानावर पडत राहिला तो तुम्हाला असा तोंडपाठ होऊन जाईल मित्रांनो की तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. ठीक आहे, त्यामुळे आपण आठवड्याचे जे काही प्रश्न असतात त्याची बघा रिव्हिजन घेत असतो प्रत्येक आठवड्याला. ठीक आहे, जेणेकरून ते प्रश्न तुमचे एकदम परफेक्ट तोंडपाठ व्हायला पाहिजेत. ओके, पुढील प्रश्न आहे बघा, संगणकामध्ये खालीलपैकी कोणते स्टोरेज डिव्हाइस नाही? संगणकामध्ये खालीलपैकी कोणते स्टोरेज डिव्हाइस नाही मित्रांनो? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी मॉनिटर हे स्टोरेज डिव्हाइस नाही. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोठे आहे? तर मित्रांनो ही आहे बघा पुणे या ठिकाणी. पर्याय क्रमांक बी पुणे या ठिकाणी आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणास आहे? कोणाचा आहे मित्रांनो? राज्य शासन किंवा राज्य सरकारला ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार आहे. पुढील प्रश्न आहे, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणास असतो? कोणास असतो? विधानसभा अध्यक्षाला असतो. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी विधानसभा अध्यक्ष योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, औषध निर्मिती क्षेत्रात औषध ठेवण्यासाठी कोणत्या काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरल्या जातात? तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी बोरोसिलिकेट हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, बोरोसिलिकेट. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, निकट दृष्टिदोष निराकरणासाठी कोणते भिंग वापरले जाते? तर मित्रांनो निकट दृष्टिदोष निराकरणासाठी अंतर्वक्र पर्याय क्रमांक ए अंतर्वक्र भिंग वापरले जाते. ठीक आहे, दूरदृष्टिदोष विचारलं तर बहिर्वक्र भिंग. पुढील प्रश्न आहे बघा, संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे? तर मित्रांनो आपेगाव. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए आपेगाव हे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे बघा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ययाती कादंबरीचे लेखक आहेत बघा वि स खांडेकर. पर्याय क्रमांक डी वि स खांडेकर. पुढील प्रश्न आहे बघा, द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? कोणाचे आहे मित्रांनो? तर हे आहे मिल्खा सिंग. ठीक आहे, मिल्खा सिंग यांचे आहे आत्मचरित्र द रेस ऑफ माय लाईफ. पुढील प्रश्न आहे बघा, ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? ग्रामसेवकावर कोणाचे असते नियंत्रण? तर गटविकास अधिकारी. ठीक आहे, पर्याय क्रमांक डी गटविकास अधिकारी याचे ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण असते. पुढील प्रश्न आहे, होका यंत्राचा वापर कशासाठी केला जातो? कशासाठी केला जातो होका यंत्राचा वापर? दिशादर्शक. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी दिशादर्शक हे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्याच्या आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीसाठी खालीलपैकी कोणता फोन क्रमांक देण्यात आलेला आहे? तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी 112. ठीक आहे, हा जो क्रमांक आहे तो महाराष्ट्र राज्याच्या आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीसाठी देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, या आपल्या शरीरात सैनिकांचे काम करतात. शरीरात कोणतेही रोगजंतू शिरकाव झाल्यास त्यावर हल्ला करतात. कोणत्या पेशी आहेत त्या? तर पांढऱ्या रक्तपेशी किंवा पांढऱ्या पेशी. ठीक आहे, पांढऱ्या पेशी म्हणजेच सैनिकी पेशी असं देखील त्यांना म्हटलं जातं. पुढील प्रश्न आहे बघा, पोलीस स्मृती दिन कोणत्या तारखेला असतो? कुठल्या तारखेला असतो मित्रांनो? 21 ऑक्टोबर. पर्याय क्रमांक सी 21 ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिन असतो. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व लीप वर्ष आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, शीख धर्मियांचे नववे गुरु कोण होते? कोण होते मित्रांनो शीख धर्मियांचे नवे गुरु? पर्याय क्रमांक सी गुरु तेग बहादूर हे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, दादासाहेब फाळके निर्मित पहिला चित्रपट कोणता? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी राजा हरिश्चंद्र. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा केला जातो? कोणत्या दिवशी केला जातो? 10 डिसेंबर. पर्याय क्रमांक सी 10 डिसेंबर योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त महानगरपालिका आहेत? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत मित्रांनो? तर बघा ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, ठाणे या जिल्ह्यामध्ये आहेत. पुढील प्रश्न आहे बघा,
बंदुकीतून गोळी झाडल्यानंतर बंदूक मागील बाजूस ढकलली जाते, यास काय कारणीभूत असते? तर मित्रांनो, याला कारणीभूत असते पर्याय क्रमांक बी, प्रतिक्रिया बल. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश या राज्याशी संलग्न आहे? याचं योग्य उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक बी, जळगाव. पुढील प्रश्न आहे बघा, चले जाव ही चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? तर ही चळवळ बघा मित्रांनो 1942ला सुरू झाली होती. ठीक आहे, चले जाव चळवळ 1942ला सुरू झाली होती. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्राची चेरापुंजी म्हटले जाते? तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए, आंबोली या ठिकाणास महाराष्ट्राची चेरापुंजी म्हटले जाते. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मुख्य सचिव सध्या कोण आहेत? मुख्य सचिव कोण आहेत मित्रांनो? तर बघा नितीन करीर हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत सध्या. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे बघा, मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का कोणत्या देशात आहे? पर्याय क्रमांक ए, सौदी अरेबिया हे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, सर्वाधिक वनक्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 5वा. पुढील प्रश्न आहे, ही संगणकाची तात्पुरत्या स्वरूपाची स्मृती असते. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रॅम. पुढील प्रश्न आहे, धर्म, वंश, जन्मस्थान, लिंग, जात यांच्या आधारे नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही हे तत्व कोणत्या अनुच्छेदात नमूद केले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अनुच्छेद 15. पुढील प्रश्न आहे, भेल, ONGC, जेल या खालीलपैकी कोणत्या दर्जाच्या कंपन्या आहेत? कोणत्या दर्जाच्या आहेत मित्रांनो? तर महारत्न. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी, महारत्न योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? सिक्कीम, गंगटोक, त्रिपुरा, आगरतळा, मिझोरम, ऐजवाल, आसाम, गुवाहाटी. चुकीचा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक डी, आसाम, गुवाहाटी. ठीक आहे, आसामची राजधानी दिसपूर आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते कोणास म्हटले जाते? कोणास म्हटले जाते? र.धो. कर्वे. ठीक आहे, रघुनाथ धोंडो कर्वे यांना भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे, भोपाळ गॅस दुर्घटना कोणत्या वायूशी संबंधित होती? कुठल्या वायूशी होती? मिथाइल आयसोसायनेट. पर्याय क्रमांक ए. पुढील प्रश्न आहे, बलूत या प्रसिद्ध मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कोण आहेत? दया पवार. पर्याय क्रमांक बी. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर करण्यात आला? कुठल्या? पर्याय क्रमांक ए, 1929 लाहोर अधिवेशन. पुढील प्रश्न आहे, क्रिकेट विश्वचषक 2023चा मॅन ऑफ द टुर्नामेंट कोण ठरलेला आहे? तर भारताचा विराट कोहली. पर्याय क्रमांक सी. पुढील प्रश्न आहे, घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात? याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए, अनुच्छेद 141. पुढील प्रश्न आहे, RTI नुसार एखाद्या व्यक्तीच्या जीविताशी व स्वातंत्र्याशी संबंधित माहिती जनमाहिती अधिकाऱ्याने किती तासात देणे बंधनकारक असते? पर्याय क्रमांक सी, 48 तास योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, बाळशास्त्री जांभेकर. पुढील प्रश्न आहे, संगणकाशी निगडित USB चे दीर्घरूप काय? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, युनिव्हर्सल सिरियल बस. पुढील प्रश्न आहे, चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नीळ. पुढील प्रश्न आहे, महिला T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2023 कोणी जिंकलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऑस्ट्रेलिया. पुढील प्रश्न आहे, भारत सरकारचा सर्वोच्च विधी अधिकारी खालीलपैकी कोण असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महान्यायवादी. पुढील प्रश्न आहे बघा, केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमाद्वारे होते? याचं योग्य उत्तर आहे कलम 315. ठीक आहे, कलम 315 नुसार होते. पुढील प्रश्न आहे, जिल्हा नियोजन व विकास समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पालकमंत्री.
त्यानंतरचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र संघाची पहिली जागतिक पर्यावरण परिषद 1972 साली कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, स्टॉकहोम, स्वीडनमधील हे शहर आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, श्यामजी कृष्ण वर्मा. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, तापी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. मित्रांनो 80 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. ठीक आहे. 80 पैकी कमीत कमी 75+ तुम्ही जायला पाहिजे. मित्रांनो जे व्हिडिओ आपले डेली पाहत असतात त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. ठीक आहे. आणि जे नवीन पाहत आहेत त्यांनी पण जर मित्रांनो 80 पैकी 75 प्रश्नांची उत्तरे योग्य दिली असतील तर तुम्ही नक्कीच मित्रांनो पोलीस भरतीच्या पदासाठी दावेदार आहात. ठीक आहे मित्रांनो. तर आपण आता प्रत्येक आठवड्याला एकत्र जे काही प्रश्न होतील प्रत्येक आठवड्याची मिळून एकत्र PDF बनवून प्रत्येक आठवड्याला ते आपण PDF म्हणून तुम्हाला प्रोव्हाइड करूया. ठीक आहे. कुठल्या चॅनलवर? मराठी GK विथ RD. ठीक आहे. मराठी GK विथ RD या टेलिग्राम चॅनलवर. ठीक आहे. त्याची लिंक देखील आपण डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करूया. तर मित्रांनो आपण डेली पण रिव्हिजन घेतो. डेली आपण प्रश्न स्पष्टीकरण सहित टाकतो. त्याच व्हिडिओच्या शेवटी त्या प्रश्नांची रिव्हिजन घेतो आणि ही आठवड्याची रिव्हिजन. अशा प्रकारे मित्रांनो ते प्रश्न तुमच्या 3 ते 4 वेळा कानावर पडतात. आणि मित्रांनो माझी गॅरंटी आहे, माझा व्हिडिओ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर पूर्ण व्हिडिओ पाहिलेला तर मित्रांनो तो जो प्रश्न आहे तो आयुष्यभर विसरणार नाही. ठीक आहे. एवढा आपण त्याच्याकडून पाठ करून घेतो प्रश्न. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचं आहे, एक शेअर एक लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि डेली आपले व्हिडिओ पाहायचे आहेत. ठीक आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यायची आहे. ग्राउंड अभ्यास जोरदार चालू ठेवायचा आहे. ठीक आहे. धन्यवाद.